तर आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये आणि आपण चाललेलो आहोत बांबू लागवड करण्यासाठी. आणि इकडे पाहू शकता जुलै महिना आहे, जुलैच्या एंडिंगमध्ये आहे आपण. आणि भरपूर पाऊस पडून गेलेला आहे, भरपूर पाऊस पडत आहे. आता थोडं पाऊस उघडलेला आहे. तर हिरवीगार अशी सगळीकडे शेती दिसत आहे. आणि पाणी पाहू शकता फाड्यांवर किती वाहत आहे. पाण्याचा प्रभाव सुद्धा जास्त आहे. तर खूप भारी वातावरण आहे आणि आम्ही एन्जॉय करत आहोत आपला विकेंड. आणि आपण आज करणार आहोत आपल्या शेतामध्ये जाऊन बांबूची लागवड. तर चला पुढे अजून तुम्हाला दाखवतो. तर आज आपण मेस लागवडीसाठी आलेलो आहोत. तर आता जुलैचा महिना चालू आहे आणि आपल्याला 1-2 मेस जे आपल्या शेतातलेच आहे ते त्या साईडचे. तर जे फॉर एक्झाम्पल हे वाकलेले जे वाकलेले मेस आहेत ना, ते उकरायचे आणि त्यानंतर ते मुळापासून 1-2 फूट खोल खणायचे आणि ते त्याच्यामध्ये टाकायचे. तर खड्डा खणायचा आणि त्यामध्ये लावायचे ते. तर एक मेस लावलेला आहे आपण त्या साईडला, गेल्या आठवड्यात लावलेला आहे तो त्या बांधावर. सिमिलरली आजसुद्धा आपल्याला 1 ते 2 टार्गेट ठेवले. आता संध्याकाळ खूप झालेली आहे, पण तरी 1 ते 2 मेस लावायचे. ते तिथं मच्छर खूप चावायला लागलेले ते. ठीक आहे, तर चला बघूया पण कसे करायचे आपण. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की जुलै महिन्यामध्ये कसे बांबूंना नवीन कोंब येतात. तर हा कोंब पाहू शकता ह्या वर्षीच आलेला आहे आणि ह्यांची वाढ एवढी झपाट्याने होते की 3-4 महिन्यात बांबू मोठा होतो. हा सुद्धा नवीनच कोंब आलेला आहे. इथे सुद्धा पाहू शकता, हा सुद्धा नवीनच कोंब आलेला आहे यावेळेस. इथे सुद्धा एक नवीन कोंब आलेला आहे. अशा प्रकारे जुलै महिन्यामध्ये नवीन कोंब यायला सुरुवात होते आणि आपलं बेट असं वाढायला लागतं. तिकडे पाहू शकता. आता मी तुम्हाला दाखवणार आहोत हा मेस जो आम्ही ऑगस्ट महिन्यात लावलेला होता, गेल्या वर्षी लावलेला आहे आणि पूर्णपणे याने जीव धरलेला आहे. आणि त्याला बघा नवीन फांद्या फुटत आहेत. त्याचा अर्थ हा मेस जिवंत आहे. आणि ज्यावेळेस आपण असं लावतो त्यापासून मग 3 ते 4 वर्षामध्ये आपलं बेट मोठं व्हायला लागतं, त्याचा विस्तार वाढायला लागतो. तर आपल्याकडे जवळपास टार्गेट ठेवलं आपण 20 बेटांचं. तर आता आपण येऊन पोहोचलेलं आहे 15 बेटांवर. तर तुम्ही हे मागं जे बेट बघत आहात तर ते आपल्या 15 बेटापैकी एक बेट आहे आणि त्यातली बांबूंची संख्या बी पाहू शकता. भरपूर बांबू आलेले त्यामध्ये आणि साईज बी खूप मोठी आहे. तर आणि हाईट बी चांगली आहे, जी जवळजवळ 30-40 फूट हाईट राहते यांची. तर अशा प्रकारे ह्याला आपण माती बी दिली आणि त्यामुळे ह्यातले बांबू ह्या वर्षी उमदून नाही पडले. फक्त ह्याचं जे आता गवत आलं आहे ना, ते पावसात येऊन नाही जायचं, जेणेकरून उन्हाळ्यात वानव्यापासून त्यांचं संरक्षण. आपल्या शेतामध्ये टोटल 15 बेटे येते. आपलं टार्गेट 20 बेटांचं आहे सध्या तरी. तर तिकडं पाहू शकता ती सुद्धा मोठी बेटं येते. तर प्रत्येक बेटामध्ये भरपूर बांबू आहे ते. तर ह्या वर्षी आपण ते तोडीला देणार आहोत. ह्या वर्षी आपण त्यांचं वानव्यापासून संरक्षण केलेलं आहे. तर दर वर्षाला आपण बांबू विक्रीसाठी देऊ शकतो. तर आपण स्वतःच व्यापाऱ्याला न देता आपण विकला तर त्याचा आपल्याला रेट वेगळा भेटतो. तर त्यात आपल्याला जास्त प्रॉफिट भेटू शकतं. फक्त आपल्याला जो कामगार लोक असतात ते आपल्याला बोलावं लागतात आपल्याकडे आणि त्यांचा काहीतरी जो रेट असेल पर बांबू मागं तो द्यावा लागतो तोडणीसाठी. आणि जो ट्रक वगैरे लागतो शेतामध्ये येणार, जेणेकरून आपण तो भरून विक्रीसाठी देणार आहे, त्याचं काहीतरी भाडं असतं. ते 2 खर्च वगळता जे राहील तो आपला प्रॉफिट असतो. पण त्यामध्ये आपल्याला परवडतं. पण आपल्याला त्या गोष्टी स्वतः कराव्या लागतात. आणि जर आपण व्यापाऱ्याला दिला तर 70 ते 80 रुपये असा रेट चालू आहे. तर त्या रेटमध्ये ते घेतात. तर त्याच्यावर डिपेंड राहतं की बांबूची साईज आणि किती फूट आहे तो. तर आपल्या शेतातले सगळे बांबू 30 ते 40 फूट हाईटचे आहेत, ते चांगल्या प्रतीचे आहेत. तर जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे लागवड वगैरे करायची असेल तर तुम्ही ह्याचं गव्हर्नमेंटची सबसिडी असते, त्यातून तुम्ही मागू शकता आणि त्यामध्ये आपल्या शेतामध्ये तुम्ही त्याची लागवड करू शकता. तर तुमचं शेत जर डोंगराळ भागात असेल आणि तिथं जास्त काय शेती वगैरे करत नसाल आणि ती पडीक जागा असेल तर ती बांबूसाठी एकदम चांगली जागा असते. तर ह्या बांबू लागवडीचा एक फायदा असतो, तुम्हाला फक्त त्याचं वणव्यापासून संरक्षण करायचं असतं. एकदा का वणव्यापासून संरक्षण झालं तर त्याची वर्षभरात काहीच देखरेख करावी लागत नाही. कारण जो पावसाळ्यात पाऊस पडतो तो पुरेसा असतो आणि उन्हाळ्यात त्याला पाण्याची गरज नसते. तर बांबू लागवड ही एक सर्वांसाठी फायदेशीर गोष्ट आहे. तर तुम्हाला सुद्धा बांबू शेती करायची असेल तर
या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कसं आपण बांबू काढायचा मुळापासून आणि तो कसा खड्डा घेऊन लावायचा. तर त्याला खत वगैरे सुद्धा द्यावं लागतं. तर ते खत देण्यासाठी तुम्ही शेणखत वापरू शकता आपल्या जे असतं ते. तर ते सुद्धा पोषक असतं आणि आपली शेतातली माती पुरेशी आहे त्यासाठी. तर आपण तर खताचा प्रयोग नाही करत आहे. स्टार्टिंगला ज्यावेळेस आमचे आजोबा वगैरे लावत होते त्यावेळेस ते खत द्यायचे, पण आता सध्या खत नाही टाकत मी. जे आहे जसं फक्त माती टाकतो आणि मातीत येतो मिसळून. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की जुलै महिन्यामध्ये जी बांबू लागवड केली जाते तर ती कशी केली जाते. तर त्यासाठी आपण जो पहिला जुलै महिन्यामध्ये उमदळलेला मेस असतो तो आपण मुळापासून उकरून घेणार आहोत. जवळजवळ त्याच्या आजूबाजूचा जो भाग असतो तो 1.5 ते 2 फुटापर्यंत खोल खणणार आहे. मुळापासून तो उपटून काढणार आहोत वर, जेणेकरून ज्यावेळेस आपण नवीन ठिकाणी लावतो तर मुळासकट काढल्यावर तो जगायचे चान्सेस खूप जास्त असतात आणि तीच करेक्ट पद्धत असते. तर त्यासाठी चला करूया सुरुवात. हे आपण केलेली आहे उकरायला सुरुवात. पहिल्यांदा तुम्हाला 3 गोष्टींची गरज आहे. एक आम्ही कुदळ आणलेली, तो एक कोयता आणलेला आणि एक हे फावडं आणलेलं आणि त्याने आम्ही एवढा खड्डा खणून घेतला. इथं पाहू शकता जवळजवळ 2-2.5 फूट हे खोल खणलेलं आहे. म्हणजे 1 ते 1.5 फुटापेक्षा जास्तच खोल खड्डा खणावा लागतो. आणि त्यानंतर आम्हाला मेस काढण्यासाठी जवळपास 1 ते 2 तास लागले, कारण गोलाकार पूर्ण मेसाच्या बाजूने खणावं लागतं जेणेकरून त्याच्या मुळ्या तुटणार नाहीत. तर अशा प्रकारे आम्ही मेस काढलेला आहे. आणि तर चला आपण याची लागवड कशी करायची ते पाहूया. आपण हा मेस जो उमदळला होता, वाऱ्याने वाकला होता, तर तो मुळापासून उकरून घेतलेला आहे. तर त्याची हाईट तर 6 फुटाच्या वर दिसत आहे. तर आपण त्याला एवढा गाडणार आहोत 1-2 फूट खोल, जेणेकरून त्याची मुळं जमिनीत रोवली जातील भरपूर. आणि खूप ह्याला मुळांना माती जकडून आलेली आहे. तर चांगलं आहे, जड आहे मेस आपलं. आता आपण तो लावणार आहोत. तर चला बघूया ह्याची आपण लागवड कशी करणार आहोत. तर त्यासाठी आपण खड्डा ऑलरेडी खणून ठेवलेला आहे. तर चला बघूया. आपण 1 ते 1.5 फुटाचा खड्डा इथे खाली खणून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हा मेस लावणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर पूर्ण असा बसलेला आहे इथे आणि आता ह्याला आपण माती टाकणार आहोत. जो खड्डा खणलेला 1 ते 1.5 फुटाचा, तर त्यामध्ये ह्याला लावायला सुरुवात करणार आहोत. त्यात आपण हा मेस गाडणार आहोत. तर आता टाकलेला आहे आपण, आता माती टाकून देऊया. तर हा मेस आपण लावलेला आहे ह्या झाडाच्या आधारे. तर हे शिवणीचं झाड आहे. शिवणीचं आहे का जांभळीचं आहे? इथं 2 झाडं आहेत, एक शिवणीचं आहे आय थिंक एक जांभळीचं आहे. तर हां, ती 2 शिवणीची झाडं येते आणि एक जांभळीचं आहे. तर असं झाडाच्या आधारे लावायचं, जेणेकरून बेट आपलं चांगलं उगून येतं आणि ज्यावेळेस वारा आणि पाऊस पडतो त्यावेळेस मेस हलत नाही आणि जरी हल्ला पडला तर तो त्या झाडांचा आधार घेतो आणि मुळापासून उमदळून पडत नाही. त्यामुळं बेट कधी बी लावताना झाडांच्या जवळ लावायचं. तर आपल्या शेतामध्ये भरपूर झाडं येते, पाहू शकता तिकडे वरती. आपण कधीच हे झाडं विकत नाही आणि जी बी झाडे आहे ते तर त्यांच्या आधारे आपण तो लावतो. आणि पुढं भवितव्यात निर्गिलची वगैरे झाडंसुद्धा लावणार आहे. तर पूर्ण जी हे माती आहे तिने आपण मेस बुजवून घेणार आहोत. तर ह्याची जी मुळं आहेत ती पूर्ण तुम्हाला सुद्धा जर तुमच्या शेतामध्ये अशी बांबू लागवड करायची असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. आणि हा बेट ज्यावेळेस मोठ्या बेटात ह्याचं रूपांतर होईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेल की ह्या बांबूपासून आपल्याला किती मोठं बेट तयार झालेलं आहे. हा पूर्ण मेस आपण जमिनीत काढलेला आहे. अशा प्रकारे आपली यशस्वीरित्या बांबू लागवड झालेली आहे. तर या व्लॉगमध्ये इथेच थांबूया. आपण भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये. पण कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढले व्हिडिओ तुम्हाला कसे पाहिजे. धन्यवाद.